मी जे कॅरेक्टर प्ले करते आहे त्याचं नाव आहे सोनाली. ही मी मोठी सोनाली प्ले करते आणि ही छोटी सोनाली. तर आधी सुरुवात हिच्यापासून होऊ दे. तर गौरी, मला तू सांग की कसा होता छोट्या सोनालीचा एक्सपिरियन्स? खूप छान होता कारण नवीन सगळी लोकं आणि मोठी मोठी होती. त्यामुळे पहिल्यांदा मला पण भीती वाटली होती की कसं होईल. पण खूप छान, खूप मजा आली आम्हाला करताना आणि सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं, त्यामुळे मजा आली करताना. आणि तुमचा एक सीन होता, तू सांगत होतीस की होडी आणि हां. सायकल, त्याबद्दल पण सांग ना मला. आम्ही सायकलचा एक सीन होता. सायकलवरनं पुलावरनं जातो. त्या सायकलला ब्रेक नव्हते आणि पाणी होतं शेजारी आणि पूल होतं. त्यामुळे एकीकडे भीती पण वाटत होती आणि एकीकडे हसायला पण येत होतं की आता पडू का काय असं. आणि खूप मजा आली ते करताना. आणि पाण्यात एक होडी सोडताना सीन होता, तेव्हा पण खूप छान वाटलं. कारण असं सूर्य असा मावळतोय असं होतं आणि पाणी खूप असं गार आणि थोडंसं कोमट अशा ह्याने होतं. त्यामुळे खूप भारी वाटलं ते करताना. इन शॉर्ट, छोट्या सोनालीच्या वाटेला ना खूप धमाल आणि मजा मस्ती आली आहे. कारण का ह्या कॅरेक्टरच्या जवळचं कॅरेक्टर आहे ते म्हणजे तिचे बाबा. तर ते बाबा ह्या सोनालीसोबत होते लहान असताना, त्यामुळे हिला ती मजा करायला खूप मिळाली. पण मी मोठी होते सोनाली तेव्हा बाबा तिच्या आयुष्यात नसतात आणि त्यांना शोधण्यासाठीची हिची धडपड सुरू होते. तर मला राग येतो ॲक्च्युली की मला एवढी मजा नाही करायला मिळाली आहे. माझे सगळे इमोशनल आणि खूप हळवे आणि खूप म्हणजे तिचा ड्राईव्हच अख्खा तो त्या ह्याच्या ट्रान्समध्ये की आई नाही आहे, बाबा जेलमध्ये आहेत आणि मग त्यांना शोधण्यासाठी तिची धडपड आहे, हा सगळा होता. जेव्हा कळलं की आपल्याला छायाताई आणि सयाजी सर आणि शशांक शेंडे यासारख्या दर्जेदार ज्यांनी भूमिका करून ठेवल्यात अशा लोकांबरोबर काम करायची संधी मिळते, तेव्हा आधी दडपण आलं होतं की आपण चुकलो, आपल्याकडून काही अजून मिस्टेक झाली तर ते कसे रिॲक्ट करतील किंवा काय. पोटात गोळा असायचा सीन सुरू व्हायच्या आधी. पण ॲक्च्युली ह्या लोकांनी फार कम्फर्टेबल केलं. जी माणसं जेलमध्ये शिक्षा भोगतात त्यांच्या घरच्यांना बाहेरच्या जगात का शिक्षा भोगावी लागते? विराज सरांबरोबरचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता ॲज अ डिरेक्टर? ही माझी पहिली फिल्म आहे त्यांच्यासोबत करण्याची. असं बाकीचे कसे डिरेक्टर काही चुकल्यावर लगेच रागवतात, पण हे मला एकदा पण नाही ओरडले. त्यामुळे मी ते खूप खुश होते की येस, आता हे ओरडणार नाहीत आपल्याला. आणि जर चुकलं तर ते समजून सांगायचं आहे. माझा बड्डे होता शेवटच्या दिवशी 31 मेला. तेव्हा त्यांनी माझा तिकडे बड्डे सेलिब्रेट केला होता, केक आणला होता आणि गिफ्ट पण दिलं त्यांनी मला. त्यामुळे मला खूप भारी मजा आली आणि खूप छान येते ते, खूप छान मजा आली. विराज सरांबरोबर मी आधीही काम केलं. ॲक्च्युली मला त्यांच्यावर काम करायला खूप कम्फर्टेबल वाटतं, कारण का ते खूप मोकळीक देतात कलाकाराला आणि त्यामुळे आपण अजून छान परफॉर्म करू शकतो जेव्हा आपल्याला परफॉर्मन्स करण्याला काही बंधनं नसतात. हां, ऑफकोर्स आपण अगदीच ऑफ द ट्रॅक जात असू तेव्हा ते सांगतात की हे नको करू, हे नाही जाते त्या रोलला किंवा कॅरेक्टरला. माझे बाबा कधी भेटणार? हाय, मी उषा जाधव. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.